श्री परमात्मने नमः। अथ एकादशोऽध्यायः। श्लोक क्रमांक 34। द्रोणं च भीष्मं च जयद्रथं च द्रोणं च भीष्मं च जयद्रथं च द्रोणं च भीष्मं च जयद्रथश्च कर्णं तथा अन्यपि योद्धवीरान् कर्णं तथा अन्यपि योद्धवीरान् कर्णं तथा अन्य अपि योद्धवीरान् मया हतास्तं जहिमा व्यतिष्ठा मया हतास्तं जहिमा व्यतिष्ठा मया हतास्तं जहिमा व्यतिष्ठा युद्धस्वजयता शिराणे सपत्नान् युद्धस्वजयता शिरणे सपत्नान् युद्धस्वजयता शिरणे सपत्नान् द्रोणं च भीष्मं च जयद्रथं च कर्णं तथा अन्यपि योद्धवीरान् मया हतास्तं जहिमा व्यतिष्ठा युद्धस्वजयता शिराणे सपत्नान् द्रोणं च भीष्मं च जयद्रथं च कर्णं तथा अन्यपि योद्धवीरान् मया हतास्तं जहिमा व्यतिष्ठा युद्धस्वजयता शिरणे सपत्नान् द्रोणं च भीष्मं च जयद्रथं च कर्णं तथा अन्यपि योद्धवीरान् मया हतास्तं जहिमा व्यतिष्ठा युद्धस्वजयता शिराणे सपत्नान्। भगवंत अर्जुनाला म्हणतात की हे सर्व शूरवीर माझ्याकडून पूर्वीच मारले गेले आहेत। यावरून हेच लक्षात घ्यायचे की साधकाचे राग द्वेष काम क्रोध पूर्वीच मारले गेले आहेत, म्हणजेच सत्ता रहित आहेत। त्यांना आपण सत्ता व महत्ता देऊन आपल्यात स्वीकार केला आहे। खरं तर यांची स्वतंत्र सत्ताच नाही, नासतो विद्यते भाभा। विराट रूपी भगवंताच्या अत्यंत उग्र रूपाला पाहून अर्जुनाने 31व्या श्लोकात विचारले की आपण कोण आहात व येथे काय करण्यास आला आहात। 32व्या श्लोकात भगवंतांनी उत्तर दिले की मी वाढलेला काळ आहे आणि सर्वांचा संहार करण्यासाठी येथे आलोय। पुढे 33व्या आणि 34व्या श्लोकात भगवंतांनी अर्जुनाला आश्वासन दिले आहे की माझ्याकरता मारलेल्यांना तू ठार कर, तुझा विजय होईल। यानंतर अर्जुनाने काय केले हे संजय पुढील श्लोकात सांगत आहेत। हरये नमः हरये नमः हरये नमः। 35वा श्लोक घ्यायचा आपल्याला। संजय उवाच एतच्छ्रुत्वा वचनं केशवस्य कृताञ्जलिर्वेपमान किरीट नमस्कृत्वा भूय एवं कृष्णा नमस्कृतां भूय एवं कृष्णा नमस्कृतां भूय एवं कृष्णा सदद्गतं भीत प्रणम्य सदद्गतं भीत प्रणम्य एतच्छ्रुत्वा वचनं केशवस्य कृताञ्जलिर्वेपमान किरीट नमस्कृत्वा भूय एवं कृष्णं सदद्गतं भीत प्रणम्य एतच्छ्रुत्वा वचनं केशवस्य कृताञ्जलिर्वेपमान किरीट नमस्कृत्वा भूय एवं कृष्णं सदद्गतं भीत प्रणम्य। भगवंताने नाशाविषयी सांगितले हे ऐकून भीतीने व्याकुळ होऊन अर्जुन हात जोडून वारंवार नमस्कार करू लागला। काळापासून वाचवणारा भगवंताशिवाय कोणीच नाही हे तो जाणतो, म्हणून परत त्यास नमस्कार करतोय। पूर्वी अर्जुनाने भगवंताची स्तुती व नमस्कार केला होता। 15 ते 31 श्लोकापर्यंत आता परत तो करतो आहे नमस्कार। हर्षानेही आणि वाणी गदगद होते तशीच भयानेही होते। येथे भीतीचा विषय आहे, तर अर्जुन अधिक भयभीत झाला असता तर तो बोलू शकला नसता, परंतु येथे तो गदगद वाणीने बोलतोय, म्हणजे तो भयभीत झाला नाही। आता पुढील श्लोकापासून अर्जुन भगवंताची स्तुती करतो। हरये नमः हरये नमः हरये नमः।